नमस्कार, महाफास्टमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। श्रीनगर शहरातील प्रसिद्ध दल सरोवरावर हाऊसबोट फ्लोटिंग पॅलेस आहेत आणि अग्निशमक आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दल सरोवराच्या घाट क्रमांक 9 जवळ पहाटे 5:15च्या सुमारास आग लागली। सुरुवातीला ही आग एकाच हाऊसबोटला लागली होती, मात्र त्यानंतर सर्व हाऊसबोटला ही आग लागली आणि यामध्ये सर्व हाऊसबोट जळून खाक झाल्या। भाजपाकडून राम मंदिराच्या लोकार्पणाआधी जय्यत तयारी सुरू झालेली आहे। श्रीरामांच्या दर्शनासाठी कणकवली स्थानकाहून विशेष रेल्वे सोडणार असल्याची माहिती भाजपा नेते नितेश राणे यांनी दिलेली आहे। अयोध्येला जाण्यासाठी कणकवली रेल्वे स्थानकावरून 2 विशेष रेल्वेंची व्यवस्था करण्यात आलेली आहे। दरम्यान कणकवली, देवगड आणि वैभववाडी वासियांसाठी ही विशेष व्यवस्था असून राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर ही रेल्वे शेकडो रामभक्तांना घेऊन दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्काराचं नामांकन मिळालेलं आहे। भरडधान्यांचा प्रचार आणि प्रसारासाठी मोदींनी हे गाणं लिहिलं होतं। या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन प्राप्त झालेलं आहे। हवेच्या गुणवत्ता पातळीत सुधारणा करण्यासाठी पनवेल मनपा आता सक्रिय झाली आहे। पनवेल मनपातर्फे हवेतील प्रदूषणाची आणि धुलीकणांची मात्रा कमी करण्यासाठी खारघर टोल नाक्यावर चक्क वाहनांवर पाण्याचा मारा करणारी अजब यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। यामुळे वाहनाच्या चाकाला असलेले धुलीकण हवेत जाण्यावाचून थांबतील आणि परिणामी प्रदूषणाची मात्रा कमी होण्यास मदत होईल। पुढील आठवड्यात ही यंत्रणा कार्यान्वित राहणार असल्याचं पनवेल मनपा आयुक्तांनी सांगितलेलं आहे। मात्र मनपा क्षेत्रात पाण्याची चणचण असताना अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। चार दशकांहून अधिक काळ रायगडाच्या ग्रामीण विकासाचा गाडा हाकणारा आणि जिल्ह्यातील अनेक राजकीय घडामोडींचा साक्षीदार राहिलेली शिवतीर्थ इमारत अखेर जमीनदोस्त केली जाणार आहे। रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यालय असलेली शिवतीर्थ इमारत पाडून तिथं नवं इमारतीचं बांधकाम केलं जाईल। याबाबतचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात आलेला आहे। नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 87 कोटी रुपयांचा निधी लागेल। ही इमारत मोडकळीस आल्याचा अहवाल डॉ. आंबेडकर तंत्रशास्त्रज्ञ विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिल्यानंतर सर्व कार्यालये अन्यत्र हलवण्यात आली होती। कळमवाडी जलवाहिनी योजनेचं पाणी थेट पुईखडी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये शुक्रवारी रात्री 10:50 पोहोचलं। आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या पाण्याचे विधिवत पूजन करण्यात आलं। रायगड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी बघायला मिळाली। माणगाव, गोरेगाव, पेण, कर्जत, खालापूर भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या। अवकाळी पावसामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडलं असून पावसामुळे दिवाळीच्या खरेदीवर परिणाम झालेला आहे। तसंच भात शेतीचं सुद्धा मोठं नुकसान झालंय। आंबाप्रेमींसाठी खुशखबर आहे। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर यंदा पहिल्यांदाच एपीएमसी फळ बाजारात आंब्यांची आवक झालेली आहे। आफ्रिका खंडातील मलावी देशातून आंब्यांच्या 550 पेट्या आवक झाल्या असून या आंब्याला 4 ते 5 हजार रुपये प्रतिपेटी दर मिळालेला आहे। ऐन दिवाळीत आंब्यांची चव आता खवय्यांना चाखायला मिळणार असून अवघ्या 10 मिनिटात या सर्व आंब्यांची विक्री देखील झाली आहे। इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात वाढ झालेली आहे। वारकऱ्यांचं आरोग्य त्यामुळे धोक्यात सापडलं असून कारखान्याच्या रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रदूषित झालेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आळंदीमधील पवित्र अशी मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीला हिमनदीचं स्वरूप प्राप्त झालंय। या नदीमध्ये लाखो वारकरी दरवर्षी स्नान करून नदीतील पाणी अमृत समजून पित असतात आणि असं असताना देखील आसपासच्या कंपन्यांमधील नदीत रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीवर फेस तयार झालेला आहे। त्यामुळे नदीला हिमनदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी यासाठी वारकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केलेली आहे। तरी देखील प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे वारकऱ्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे।
नाशकात आजपासून मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहे। 25 नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश कार्यान्वित असतील। या काळामध्ये आंदोलन, मोर्चा, निदर्शने करण्यात येणार नाहीत। शहरातील राजकीय परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून आदेश पाळण्यात आले नाहीत तर कडक कारवाईचा इशाराही देण्यात आलेला आहे। वाघोली केस नंबर रस्ता येथे कोणार्क ऑर्किड या 12 मजली इमारतीत एका सदनिकेत आगीची घटना घडली। पीएमआरडीए अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आल्याची माहिती मिळाली असून सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। रस्त्यांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही बिघाड असतील तर ते सुधारण्यासाठी तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 12 नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे। मात्र रविवारी दिवाळी असल्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत। मेट्रो 2 मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू असून प्रवाशांना स्थानकात पोहोचणे अधिक सुलभ व्हावे यात गतिशीलता यावी असे प्रयत्न सुरू झालेले आहेत। तसेच प्रवाशांना अंतिम स्थानकापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी यासाठी एमएमआरडीए प्रयत्न करते। मेट्रो 2 मार्गिकेतील 20 स्थानकांमध्ये बहुवाहतूक परिवहन एकत्रीकरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरता कंत्राटदार एमएमआरडीए सल्लागारांची नियुक्ती करणार आहे। दिल्ली, मुंबई, पुणे या शहरांमध्ये हवा प्रदूषित मोठ्या प्रमाणात झाल्याचं समोर आलं। अशातच दिवाळी निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी झाली तर हवा प्रदूषणात आणखीनच भर पडेल। याच प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिकमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन करण्यात आले आहे। नाशिक शहरात ठिकठिकाणी फलक लावून याबाबत जनजागृती करण्यात आलेली आहे। नाशिक आतापर्यंत प्रदूषणमुक्त आहे, दिवाळीतही शहर प्रदूषणमुक्त ठेवूयात असे या फलकांवर म्हणण्यात आलेले आहे। मुंबईसह महानगर प्रदेशातील शहरांमध्ये होणारी बांधकामे अन्य कारणांमुळे होत असलेल्या वायू प्रदूषण आणि हवेची खालावत चाललेली गुणवत्ता ही समस्या केवळ वर्षांपुरती मर्यादित नाही तर मागील वर्षी सुद्धा ही समस्या होती। यात मुंबई महापालिकेसह अन्य प्रशासनाची वेळीच पावले उचलली नसती तर आजही परिस्थिती उद्भवली नसती। भविष्यातही हा प्रश्न राहणार आहे, त्यामुळे वायू प्रदूषणाला चाप लावण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना होण्याकरता राज्य सरकारने विशिष्ट कायद्यान्वये वैधानिक यंत्रणांची निर्माण करण्याची गरज आहे असं ठाम मत उच्च न्यायालयाने शुक्रवारी मांडलंय। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची गर्दी झालेली आहे। दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाली असून स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा तर पुणे एसटी प्रशासनाकडून दिवाळीनिमित्त 100 पेक्षा अधिक बसेस सोडण्यात आलेल्या आहेत। पुण्याहून मराठवाडा, नागपूर, कोल्हापूरला जाण्यासाठी जादा बस सोडण्यात आलेल्या आहेत। दिवाळीच्या सुट्ट्या आणि गड किल्ले तयार करणे ही परंपरा आजही जपली जात असून शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील शिवरायांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास माहिती व्हावा तसंच त्यांना माती आणि पाणी याचा खेळण्याचा आनंद घेता यावा या उद्देशाने शिवराज्याभिषेकाचा 350 वर्षाचा औचित्य साधत भाजपाच्या वतीने गडकिल्ले तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद बघायला मिळाला। विद्यार्थ्यांनी प्रतापगड, सिंहगड, सज्जनगड, रायगड, तोरणा अशा विविध गडांच्या प्रतिकृती तयार केल्या होत्या। किल्ले वसंतगड इथे दिवाळी सण आणि शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून दीप महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाला शिवप्रेमी आणि कराड तालुक्यातील मावळ्यांनी उपस्थिती लावली। या ठिकाणी एक दिवा माझ्या राजासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। धनत्रयोदशीच्या दिवशी किल्ले वसंतगडावर शेकडो शिवप्रेमींनी दीप लावत दीपोत्सव साजरा केला।